आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. सगळे आनंदमयी पत्रकारांना तेजग्यानच्या वतीने नमस्कार. आणि तुम्ही सगळे आज वेळ काढून इथे आले आहात आणि दिव्य उपस्थिती जी देत आहात त्याच्यासाठी पण मनापासून खूप खूप धन्यवाद आहे. तर आजच्या या प्रेस कॉन्फरन्सची आपण सुरुवात करूया. तर आज जसं मी नाव सांगितलं, माझं निवेदन सलामे आहे. तर तेजग्यान फाउंडेशनच्या प्रतिनिधित्व करणार आहे आणि येणाऱ्या रविवारी एक खूप सुंदर मोठा प्रोग्राम होणार आहे, त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देण्यासाठी इकडे सगळे उपस्थित आहोत. तर थोडक्यात म्हणजे सर्वप्रथम पहिले की संस्था काय आहे, कशी कार्य करते आणि संस्थेचे संस्थापक कोण आहेत याची मी रूपरेखा देऊ इच्छितो. आणि त्यानंतर रविवारी जे प्रोग्राम होणार आहे त्याचे जे डिटेलिंग्स आहेत ते पण देणार आहे. तर जसं आपण नाव ऐकलं, तेज ज्ञान फाउंडेशन. तर तेज ज्ञान फाउंडेशन गेली 25 वर्ष एक खूप मोठा ध्येय घेऊन अविरत कार्य करत आहेत. तो ध्येय आहे सर्वोच्च समाज निर्मितीचा ध्येय. आता या निर्मितीमध्ये समाजाला नकारात्मक विचारांपासून सकारात्मक विचारांकडे नेणे आणि तिथे न थांबता त्या पलीकडे आनंदित विचारांकडे नेऊन वैश्विक चैतन्याच्या पातळीला उंचावण्यासाठी हा उद्दिष्ट तेज ज्ञान फाउंडेशनचा आहे. तर हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी समाजात हे आनंदित विचार पसरवण्यासाठी एक सुंदर ज्ञान देण्याची प्रणाली पण विकसित केली गेली आहे. आता ही साधी प्रणाली नाही, खूप छान प्रणाली आहे ज्याच्या माध्यमातून संस्थेचे जे संस्थापक आहे सरशीजी ते विश्वाला हे सुंदर ज्ञान देत आहेत. तर या प्रणालीला गेले 15 वर्षापासून ISO 9001-2015 नी प्रमाणित पण केलं गेलं आहे. आणि याच वर्षी हे ज्ञान ज्या शिबिराच्या माध्यमातून दिलं जातं, ज्या शिबिराचं नाव आहे महाआसमानी परमज्ञान शिबिर, त्या शिबिराला पण भारतातली जी एक नामांकित रेटिंग इन्स्टिट्यूट आहे क्रिसिल, त्यांनी पण त्याला मान्यता दिली आहे की या शिबिर केल्यानंतर लोकांच्या जीवनात जे प्रेम, समृद्धी, शांतीचा जो वावर होतोय तो खूप छान आहे. तर हे प्रमाणपत्र पण संस्थेला आणि या शिबिराला भेटलेलं आहे. संस्थेमध्ये 10,000 पेक्षा जास्त स्वयंसेवक आहेत आणि संस्थेचे 400हून अधिक भारतात केंद्र आहेत आणि 25 देशात पण त्याचे केंद्र आहेत. संस्थेचे संस्थापक आहेत सरशीजी. हे आजच्या युगातले एनलाइटेड मास्टर, प्रबुद्ध गुरु असं आपण सांगू शकतो. ते आजच्या काळाच्या अनुसार हे ज्ञान लोकांना देत आहेत. त्यांनी आपलं जीवन हे समाजाला योग्य प्रबोधन करून समाजाची जी वैश्विक चैतन्याचा जे स्तर आहे त्याला उंचवण्यासाठी आपलं जीवन पूर्ण समर्पित केलेलं आहे. त्यांच्याद्वारे आतापर्यंत 4,000 पेक्षा जास्त प्रवचन दिले गेले आहेत. त्याचसोबत 300हून अधिक विषयांवर बरेचसे पुस्तक पण त्यांच्याद्वारा लिहिले गेले आहेत आणि त्या माध्यमातून 2 लाख पेक्षा अधिक लोकांनी त्याचा लाभ घेतलेला आहे. तर आज जसा आजचा आपला जो विषय आहे ही थोडी रूपरेखा होती संस्थेबद्दल आणि संस्थापक जे आहे त्यांच्याबद्दल. आजचा जो विषय आहे की जसं संस्था या वर्षी रौप्य महोत्सव वर्ष साजरा करत आहे, तर त्या साजरा जो हा होत आहे त्याच्यासाठी जे वेगवेगळे 16 कार्यक्रम राबवले जात आहेत त्याच्या अंतर्गत गेले काही महिन्यांपासून या समाजाला, जसं आपली एक देणगी असते तसे संस्थेची पण एक देणगी आहे की या समाजाला आपण काय देऊ ज्याच्याने याची जी चैतन्याची जी पातळी आहे ते उंचावेल. तर त्यासाठी जसं आपण आजकालच्या दगदगीच्या जीवनात रोज आपल्याला हे जे एकदम धावपळीचं जीवन आहे, आता त्याच्यात AI पण आहे, टेक्नॉलॉजी पण आहे, तर माणूस एवढा बिझी झाला आहे की त्याला छोटीशी एक विश्रांती घ्यायला पण वेळ नाहीये, पॉज घ्यायला. आणि तो पॉज न घेतल्यामुळे त्याच्या विचारांमध्ये एवढी कधी कधी नकारात्मकता येते खूप सारी, आणि त्याच्यामुळे त्याच्या शरीरावर पण जे शब्द पॅन्डेमिकच्या अगोदर कधी कधी ऐकायला भेटत होते, डिप्रेशन, एन्झायटी, फिअर, हे सगळे पॅन्डेमिक नंतर आता ते जनरल शब्द झालेत. लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशन झालंय, मला एन्झायटी झाली, मला भीती आहे. तर या सगळ्यांवर मग उपाय काय आहे, रामबाण काय आहे, वन स्टॉप सोल्युशन काय आहे? तर सरशीजी म्हणतात ध्यान. ध्यान म्हणजे फक्त मुद्रा घेऊन
मेडिटेशन मध्ये बसणे नव्हे तर एक पॉज घेणे, स्वतःच्या शरीराला, मनाला, बुद्धीला एक थोडासा पॉज देणे, जिथे तो रिबूट होतो आणि परत त्याच्या कार्यासाठी सक्रिय होतो. तर हे ध्यान जे आहे गेले 25 वर्ष सरशीजी समाजाला वेगवेगळ्या रूपाने देत आहेत. या ध्यानाची महिमा, या ध्यानाची गाथा, या ध्यानाचं महत्व सरशीजी खूप चांगल्या प्रकारे समाजाला देत आहेत. तर याच अनुसंधाने या वर्षी जसं रौप्य महोत्सवी ध्यान महोत्सव हा साजरा केला जात आहे संस्थेद्वारा. तर याच्यात गेले 6 महिन्यात सर्वप्रथम एक सुंदर युट्यूबवर व्हिडिओ, एक संदेश किंवा प्रवचन आपण म्हणू शकतो, जे सरशीजींनी दिला होता, ज्याच्यात ध्यानचं सगळी माहिती सरशीजींनी खूप सोप्या पद्धतीने सांगितली. तर त्याच्यात 35 लाखपेक्षा जास्त लोकांनी तो व्हिडिओ बघितला आणि त्याच्यानंतर लोकांना ध्यानची जागृती वाढवावी आणि ध्यान लोकांनी रोज करावं, 10 मिनिटं, 21 मिनिटं, 15 मिनिटं जे पण असेल, त्यासाठी संस्थेकडून ध्यान चॅलेंज हे पण एक कार्यक्रम राबवण्यात आला, ज्याच्यात 30,000 पेक्षा जास्त लोकांनी सहभागी घेतला आणि रोज ते आता ध्यान करत आहे आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो पण त्यांच्या जीवनात आता दिसून येत आहे. त्याच्यानंतर खूप सुंदर 16 आणि 17 नोव्हेंबरला मनन आश्रमवर आणि भारताच्या जे केंद्र आहेत आणि परदेशात पण जे केंद्र आहेत तिथे 25 तास अखंड ध्यान बैठक हे केलेली होती. तर याच्यात या सगळ्या केंद्रांवरती, मनन आश्रमावरती तब्बल 25 तास अखंड ध्यान केला गेला. त्याच्यात सुमारे 35,000 तास हे ध्यान केलं गेलं सगळ्यांचं मिळून. जेव्हा आम्ही ते लॉग्स त्याचे काढले, म्हणजे व्यवस्थित लिहून एका सिस्टीम मध्ये, तर 35,000 तास त्याचे ध्यान केलं गेलं आहे. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या कार्यक्रमातून हे राबवलं जात आहे आणि गेले 2 आठवडे आता याचा 3रा टप्पा, हा जो 16 सुरू आहे, हे जे सेलिब्रेशन सुरू आहे, त्याच्यात 125 शहरांमध्ये वेगवेगळ्या विविध क्षेत्रातल्या मान्यवर लोकांना बोलवून 2 तासाचा ध्यानच्या विषयी लोकांना ध्यान कळावं, त्याची माहिती कळावी, त्याचं महत्व कळावं म्हणून प्रोग्राम घेतले जात आहेत. त्याच अनुसंधाने येणारा आता आपला आजचा जो विषय आहे, आपला जो मेन विषय आहे, येणाऱ्या रविवारी जे आहे 8 डिसेंबर, तर 8 डिसेंबरला मनन आश्रम पुणे, जे सिंहगड रोडवर क्रिकेटवाडीच्या पुढे संस्थेचे जे सुंदर आश्रम आहे, त्या पावनभूमीवर एक सुंदर महादिव्य भव्य सोहळा साजरा केला जाणार आहे. तर हे सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत असणार आहे आणि या सोहळ्याला उद्घाटन करायला आणि तिथे उपस्थित राहणार आहेत तर ते जे आहेत आपले संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकरजी, पद्मभूषण, आणि आपले जे अभिनेता आहेत, सुप्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि पॅन्डेमिक मध्ये ज्यांना सगळ्यांना रिअल हिरो म्हणून जी पदवी दिली की त्यांनी लोकांना घरापर्यंत पोहोचवलं आहे, तर ते सोनू सूद. तर हे दोघं त्या दिवशी तिथे उपस्थित राहणार आहे आणि त्या सोहळ्याचा भाग आहे. तर आज संस्थेच्या वतीने आम्ही सगळे इथे उपस्थित आहोत की सगळ्या पुणेकरांना हे एक प्रेमाचं निमंत्रण आहे. इथे उपस्थित सगळ्या पत्रकारांना पण प्रेमाचं निमंत्रण आहे की आपण पण त्या सोहळ्याला यावं, त्याचा भाग व्हावा आणि आपल्या दिव्य उपस्थितीने त्याचे तिथे एक सुंदर सपोर्ट करावा आणि आपल्या जीवनात पण प्रेम, शांती आणि समृद्धी अनुभवावी. तर हे एक आमच्याकडून आज एक प्रेमाचं निमंत्रण आहे, त्याच्यासाठी पण आज सगळे इथे उपस्थित आहोत. तर ही माहिती जी द्यायची होती आमच्याकडून, आता याच्यावर पण काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही विचारायचं असेल तर आपण एक छोटासा प्रश्नसत्र घेऊया. त्याच्यात माझ्यासोबत जे वरिष्ठ लीडर्स पण बसले ते पण त्याच्यात सामील असतील. येस, धन्यवाद. नाव सांगा. नाव भटेवर अपने आप लोग ना इनके क्या इनके इसका नाम चलिए मी सांगतो सगळे. तर शिल्पा भट्टीवारा मॅडम जे सिनियर कोऑर्डिनेटर आहेत आणि सोशल मीडियाचं सगळं कार्य बघतात. माझं नाव हेमंत सलामे, मी पण सिनियर कोऑर्डिनेटर आहे संस्थेत आणि वेगवेगळ्या प्रोग्राम्स आणि शिबिर घेतले जातात. माझ्यासोबत इथे जे सिनियर लीडर आहेत गोविंद गोंदियाजी, जे CA पण आहेत आणि फाउंडेशनचं जे पण कार्य आहे ते खूप चांगल्या प्रकारे बघतात आणि सोबत कल्याणी धारणेजी पण आहेत, ex-SBI ऑफिसर आहेत आणि आता त्यांनी आपलं जीवन समर्पित केलं आहे ते ज्ञान सांगण्यासाठी. हे 4 कार्यक्रम आहे 8 डिसेंबरला
रविवारी सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजे. ओके. रविवारी आहे 8 डिसेंबर सकाळी 10 ते दुपारी 2:30 वाजता. विजय भटकरजी आणि सोनू सूदजी तिथे असतात. सिंहगड रोडला क्रिकेट फाट्याच्या पुढे नांदोशी गाव आहे, तिथे आपलं मनन आश्रम आहे. येस येस. हो सिंहगड रोड क्रिकेटवाडी, त्याच्या पुढे नांदोशी गाव, तिथे. छान प्रश्न आहे. येस डिटेलिंग हवी आहे. सर तुम्ही ध्यानाच्या बद्दल ते त्यात लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये, ते 21 मिनिटं कराल, ते 21 मिनिटच का? म्हणजे आता दरवर्षी सरशीजी म्हणजे जसं कोणी बिगिनर आहे, कोणी खूप वर्षापासून ध्यान करत आहे, तर एक टाइम आपण घेऊन जेव्हा बसतो तेव्हा बॉडीला एक हॅबिट लागते. तसं बघितलं तर सरशीजी त्याला जो वर्ष असतो त्याच्यासोबत अलाइन करतात. समजा 2024 आहे तर 24 मिनिटं करा, आता 2025 येईल तर 25 मिनिटं. पण 21 मिनिटं हे आपल्याला हे पण माहिती आहे की कुठलीही गोष्ट 21 दिवस केली तर त्याची हॅबिट बनते, जे सायंटिफिकली सांगितलं जातं बाहेर. म्हणून 21 एक आकडा तशा प्रकारे पण घेतला आहे. पण तसं मेडिटेशन करताना मला वाटतं की सुरुवातीला बसतो ते कॉन्सन्ट्रेट म्हणजे तेवढा वेळ जातो. हो हो. आणि त्याच्यानंतर ऍक्च्युअल म्हणजे येस. हो म्हणजे हेच आता बिगिनर्स असतील तर त्यांच्यासाठी वेगळं आपण काही गाईडलाईन्स देणं, जे वर्षापासून करत आहे त्यांच्यासाठी काही वेगळी गाईडलाईन्स येणं. म्हणजे पहिले ते तुम्ही जसं म्हटलं 5-10 मिनिटं ते सेटल होण्यातच लागतात, भरपूर विचार चालत असतात. पण काही लोक असतात ना की नाही आमचं आता एवढं दगदगीचं जीवन आहे की आम्ही वेळच काढू शकत नाही. ठीक आहे बाबा, तुम्ही एक 10 मिनिटं काढा. एक सवय तर घ्या काढा की तुम्ही बसता एका ठिकाणी, छोटासा पॉज घेताय, ज्याच्यामुळे ते आपण करू शकतो. आणि हे थोडं इझी करण्यासाठी म्हणजे कधी कधी आपण म्हटलं की मेडिटेशन म्हणजे 1 तास, म्हणजे तुम्ही छान मेडिटेशन केलं, मग कोणी 1 तास ऐकून कधी बसणारच नाही तो आयुष्यात. म्हणून त्याला ठीक आहे बाबा तू 10 मिनिटं बस, 21 मिनिटं बस, सुरुवात करायला. सबसे बड़ी बात, मेडिटेशन हमें लगता है कि बहुत डिफिकल्ट विषय है. डिफिकल्ट तो है. सरशी जी ने बताया मेडिटेशन बहुत आसान चीज है. जैसे हेमंत जी ने बताया हम सब इतने स्ट्रेस और चीजों में उलझे हुए रहते हैं, चाहे वो लेडी हो, गृहिणी हो. और ऐसा उन्होंने बताया आज तेज ज्ञान फाउंडेशन, जिसे हैप्पी थॉट्स के नाम से भी जाना जाता है, यहाँ शेतकरी भी है, साइंटिस्ट भी जुड़ा है, IAS ऑफिसर, कमिश्नर्स भी है, हाउसवाइफ भी है, स्टूडेंट्स भी है, यंगस्टर्स भी जुड़े हुए हैं. यानी हर तबके और हर कम्युनिटी के लोग आज तेज ज्ञान फाउंडेशन के सरशी जी के ज्ञान का लाभ ले रहे हैं. और मैक्सिमम लोग हर दिन ध्यान करते हैं. सिर्फ मेडिटेशन होता है या कुछ सेवा वगैरह? हाँ, सेवा भी है, प्रवचन भी सुनते हैं लोग, ताकि वो प्रैक्टिकल स्पिरिचुअलिटी पर सरशी जी का भार ज्यादा है कि हम समझ के साथ अपना कार्य करें कि मैं जो भूमिका, जो रोल में हूँ तो उसको मैं बेस्ट निभाऊं, अपनी जिम्मेदारी को निभाते हुए, घर संसार में रहते हुए अपने लाइफ का हायर पर्पस पूरा करें. मेडिटेशन या ध्यान धारणा वगैरह करते, सेवा कार्य जो करते, उसमें जो लोग अटके हुए होते हैं ना, तो वो एक तो सुलझते हैं या उलझते हैं. उलझना ज्यादा होता है उनमें, तो मतलब वो बैलेंसिंग जो चीज होती है वो होनी चाहिए. तो इसके ऊपर जो ध्यान देना चाहिए वो बहुत जरूरी है. वही सरशी हिसाब से वही सरशी प्रैक्टिकली बता रहे हैं कि आप संसार में रहते हुए, सब जिम्मेदारी निभाते हुए, संसारिक चीजों का लाभ लेते हुए, उसमें बैलेंस्ड लाइफ. यानी सरशी बोलते हैं आप मानसिक रूप से मजबूत है, फिजिकली स्ट्रांग है, सोशली मजबूत है, फाइनेंशियली पावरफुल है, और आध्यात्मिक रूप से आपका मन का पानी शांत है, तो आप हायर पर्पस की ओर बढ़ रहे हैं. तो इस पर उसको सरशी नाम दिया तेज संसारी जीवन, जहां संन्यास और संसारी दोनों के बेस्ट क्वालिटीज लेकर हम अपना कार्य कर रहे हैं. वो अवस्था, वो महास्मानी शिविर जैसा बताया गया, मेरा सभी को रिक्वेस्ट है कि महास्मानी शिविर हम जरूर करें. ये सबसे मुख्य फ्लैगशिप प्रोग्राम है तेज ज्ञान फाउंडेशन का, जो पूरे विश्व भर में 1 लाख से अधिक लोगों ने इसका लाभ लिया है. लोग फॉरेन से आकर, IAS ऑफिसर, कमिश्नर, इंटरनेशनल बॉडीज के जो हेड्स है, डिग्निटरीज, वो आकर ये रिट्रीट पूना में आकर कर गए. और उनका ये फीडबैक है कि हमने पूरी दुनिया घूमी और पूना आकर इस सात्विक
शहर में सरशी जी का महास्मरण करके लगा कि जीवन कितना आसान है, और ये काम सिर्फ 5 दिन का नहीं, पूरे जीवन का है. ध्यान हा फक्त एकच भाग आहे. त्याच्यात सरशी म्हणजे ध्यानाबद्दल जे तुम्ही बोलला ना की ऍक्च्युअली सरशी असं ध्यान शिकवतात की इनिशियली बसून डोळे मिटून, पण ऍक्च्युअली ध्यानचा पर्पज आहे की चालता फिरता म्हणजे तुम्ही कार्य करताय त्यामध्ये सुद्धा तुम्ही त्या ध्यानाच्या अवस्थेत आहे. म्हणजे हे जे बॅलन्सिंग आहे, तर ऍक्च्युअली आता ती अवस्था हळूहळू येते की आपण कार्य पण करतोय पण लक्ष तिथेच आहे. तर हे ऍक्च्युअल ध्यानाचं पर्पज सांगितलं जात आहे. एक बार किसी ने पूछा, मेरा 2004 में ये महास्मरण शिविर हुआ और उस समय मैं सीए फाइनल में था. अगर मैं महास्मरण नहीं करता तो शायद कभी सीए भी नहीं बन पाया. तो ताकत है कि आपको एक मानसिक बैलेंस लाना, अपने जीवन को समग्र बनाना, वो क्वालिटी प्रैक्टिकल स्पिरिचुअलिटी की सरशी जी बताते हैं. और जैसा बताया है, अखंड ध्यान जो हुआ वो 25 घंटा सलग ध्यान ग्लोबली 11,000 से ज्यादा लोगों ने किया, लगभग 35,000 घंटे लोगों ने ध्यान समर्पित किया विश्व शांति के लिए. आज लोग लाखों लोग प्रेयर कर रहे हैं 9:09 पर कि विश्व शांति आए और लोगों के जीवन में शांति, प्रेम, आनंद, मौन आए. ये तेज ज्ञान फाउंडेशन का लक्ष्य है. सरशी आगे प्रोग्राम होते हैं. अभी तो ये इवेंट है जिसमें एक्टर सोनू सूद जी और पद्म भूषण डॉक्टर विजय भटकर साथ रहेंगे. हम सभी को इनविटेशन है, हम सह परिवार जरूर आए. देखिए, पुणे स्थित ये मनन आश्रम जो सैकड़ों लोगों के जीवन को बदलने का कार्य कर रहा है, साधारण पर्सन भी है और एक टॉप इंटरनेशनल बॉडी का ऑर्गेनाइजेशन का हेड आकर भी बोलता है 5 दिन आए, लगा आज मेरा जीवन कुछ नया निकला है. जैसे सरशी बताते हैं कि हम हर दिन स्नान कर लेते हैं, हर दिन भारी स्नान हो जाता है, अच्छे हम तैयार हो जाते हैं, बाल बाल लेते हैं, बट आंतरिक स्नान का क्या? अंदर भी रिपेयरिंग होनी चाहिए. आंतरिक स्नान कब होगा हमारा? कि कई सारे ऐसी मान्यताएं, कुछ बातें गई रहती बचपन से, वो महास्मरण शिविर में हम प्रैक्टिकली अपने जीवन में उतार पाते हैं. इस ये 25 साल के जो लोगों के जीवन को बदला, उसके सेलिब्रेशन का प्रतीक है 8 दिसंबर जो 125 शहरों में हुआ. तो पुणे का ये फाइनल सेलिब्रेशन है जिसके साथ लोग भी इसका लाभ ले, ध्यान कर पाए. ये संस्था का, तेज ज्ञान फाउंडेशन का लक्ष्य है. शुरुआत है का सांगत आहे, कंप्लीशन है ये. इसको महास्मरण शिविर ही नाम है. उसका पर्पस आपको शिविर करके ही पता चलेगा. वो चीज ऐसी कि बताई नहीं जा सकती है. वो 5 डेज का ऐसा है कि वो कर कर ही आपको लगेगा कि वाकई कुछ अद्भुत चीज मिली है. और जैसा बताया, हर तबके के लोग, एक शेतकरी से लेकर सायंटिस्ट पण आपले दे हैव अटेंडेड दिस. ते काय ऑनलाईन संवाद वगैरे चालणार आहे का? त्याच्यासाठी आज प्रत्येक आले हा फिजिकल त्यांचा संदेश असणार आहे त्याच्यामध्ये प्रोग्राम. हे मला एक विचारायचं होतं की तुम्ही म्हणलं ध्यान करता करता काम करू शकता, दोन्ही कसं काय एका वेळेस? तीच कला शिकवतात. ध्यान हे सांगण्याचं चीज नाही. ध्यान हे अनुभूती होण्याची. आपण मुख्यतः आपण ध्यानच आहोत, ऑलरेडी आहोत. फक्त हे आहोत हे समजून घेण्याचं जे आहे ना, ते ध्यानात होतं. ध्यानात बसल्यानंतर आपण कोण आहे, ॲक्च्युअली कोण आहे हे समजलं जातं. आणि मी आदिशक्ती म्हणून असं तुम्हाला वाटेल, पण विश्वातलं हे सर्वात आश्चर्य म्हणजे पुण्यामध्ये आहे. ज्या नवीन ध्यान पद्धती, अशा ध्यान पद्धती आतापर्यंत झालेल्या नाही आहेत. अशा ध्यान पद्धती सरसी घेतात आणि डायरेक्ट म्हणजे मोक्षापर्यंतच नाही. 21 मिनिटाचा आता प्रश्न केला तुम्ही, तर 21 मिनिटामध्ये ध्यानाची म्हणजे ध्यानाची टेस्ट यायला सुरुवात होते. आणि जेव्हा टेस्ट येते ना, तेव्हा पुढं सांगण्याची गरज नसते. ते ऑटोमॅटिक पुढं मग किती. आता गेल्या 16-17 तारखेला काही लोकांनी 25 घंटे सतत ध्यानात बसलेले इथं मनन आश्रमाने. म्हणजे एवढं त्याच्यात ताकद. आणि ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे ना
विश्वातला सोर्स जो आहे, सोर्स शक्तीचा स्रोत काय, त्याला योग म्हणजे त्याच्याशी योग होणे म्हणजे तो पूर्ण सगळी विश्वाची शक्ती जी आहे ना ते आपल्यात एकवटते. असे ध्यान पद्धती सरसरीने शोधून काढलेल्या आहेत आणि मांडत आहेत. आणि त्याचा प्रचंड असा लाभ जो आहे, लहान लहान शाळेतले मुलं म्हणजे इतकं त्यांना हे आश्चर्य वाटतं. हा म्हणजे एकदम ते टच होतं ध्यानात, कारण त्यांना छोट्या मुलांचं कशा पद्धतीने घेतात? अभी अखंड ध्यान का जो प्रोग्राम हुआ वो महाराष्ट्र में, पूरे इंडिया में कई स्कूल्स और कॉलेजेस में लिए गए, जहाँ 7th स्टैंडर्ड के ऊपर के बच्चों के लिए दिया गया और 20-25 मिनट के ध्यान से उनको लगा कि कुछ तो आज असर हुआ है, उनको समझता है. हाँ. बच्चों का मेरी बेटी 9th में है, वो हर दिन तो 7-10 दिन में एक बार करती है हम लोग को देखकर, तो कुछ तो हम देखते कि बाहर का डिस्ट्रैक्शन कम होता है. कई सारे हमारे जो वॉलंटियर्स खोजी उनके बच्चे जो ध्यान करते हैं, एटलीस्ट पेरेंट्स को करते हुए देखते हैं, तो उनका बाहरी जगत का डिस्ट्रैक्शन कम होता है. उनका एज अभी फोकस करियर, पढ़ाई, वो संस्कार जो गढ़ने का काम चलता है इस टीचिंग्स के द्वारा, वो आज समाज को ज्यादा आवश्यकता है. अब तक लगभग 20 लाख से अधिक लोगों का जीवन सरशी की टीचिंग से प्रभावित हुआ है. 10,000 वॉलंटियर्स है पूरे इंडिया से बाहर जो सेवा में कार्यरत है. बच्चों के लिए प्रोग्राम होते हैं. मिनी महास्मानी जो होता है नवंबर में और जून में होता है. यहाँ 10 से 14 साल के बच्चों के, 14 साल के, 18 साल के बच्चों के लिए भी प्रोग्राम्स लिए जाते हैं. कुछ संस्कार शिविर, हाँ, मिनी महास्मानी शिविर, उसमें कई सारे बातें आती है उसी में. आप हैप्पी थॉट्स जो सरशील के YouTube में भी प्रवचन या ध्यान सुनेंगे तो कई सारी बातें उसका भी लाभ ले सकते. पुस्तकें उपलब्ध हैं, 300 से 350 से अधिक पुस्तकें उपलब्ध अलग अलग भाषाओं में. याच्यात अजून एक माहिती होती की हे जे प्रोग्राम आहे, कार्यक्रम, तो ऑनलाईन सुद्धा टेलिकास्ट केला जाणार आहे. म्हणजे संस्थेचे जे डिजिटल प्लॅटफॉर्म्स आहेत, यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, झूम आहे, त्या माध्यमातून ते ऑनलाईन पण असेल. म्हणजे आपण घरी बसून सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकतो. आणि ज्यांना आश्रमला यायचं आहे त्यांच्यासाठी एक रजिस्ट्रेशन लिंक आहे, ती रजिस्टर करून पुण्यामध्ये जे काही केंद्र आहेत संस्थेचे, तिथे त्या केंद्रावर जाऊन एक पास आपला घ्यायचा आहे तिथून, आणि ते पास घेऊन मगच तिथे यायचं आहे. तर अशा प्रकारे हे पण एक नियोजन केलं गेलं आहे. फ्री आहे, हे सगळं निशुल्क आहे. येस, निशुल्क आहे. हे सगळं प्रोग्राम पूर्ण निशुल्क आहे. ते तसं करू शकतो. फक्त कसं एक लिमिट आहे ना तिथे आश्रमाची जी व्यवस्था आहे, त्यासाठी मग आपण कुपन ठेवलंय की ते घेऊन आले तर मग आपल्याला सुविधा करता येईल तशा प्रकारे. पण ऑनलाईन मध्ये म्हणजे सगळे जोडू शकतात. सभी को आखिरी यही रिक्वेस्ट है कि जैसे समाज के निर्माण के लिए टीचर डॉक्टर की अहम भूमिका है, उसी तरह मीडिया प्लेज अ वेरी वाइटल रोल. जो पत्रकार है, न्यूज है, क्योंकि हम जो दिखा रहे हैं वही बच्चे पढ़ रहे हैं, गृहिणी पढ़ रही है, तो उसमें एक सकारात्मकता का बीज बोने का बहुत बड़ा सहयोग जो आप लोग कर रहे हैं. इसलिए आप सभी का बहुत बहुत धन्यवाद. हैप्पी थॉट्स.